नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहणार आहे। तुमच्या जर ब्लाऊजच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने इथे कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही। 38 साइज आहे पहा। ब्लाऊजची उंची घेऊ आपण 14 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करणार आहे। 15 इंचावरती इथं मी उंची घेणार आहे। तर इथून सुद्धा मी पहा असं 15 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे मी 14 इंच उंची घेतली म्हणून तुम्ही 14 इंच घ्यायचं असं काही नाही। तुमच्या ब्लाऊजची जी उंची आहे ती तुम्ही इथे घ्यायची आहे। 14.5 इंच सुद्धा ब्लाऊजची उंची तुमच्या असू शकते। 5.5 इंच मी इथं शोल्डर घेणार आहे। अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे 6 इंच। तर 5.5 इंच शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे मी 6। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे। 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच। इथे मी 9.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते आणि याच्या पुढे हे आपलं 1.5 इंच मार्जिन। इथे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच करायचंच आहे। पहा, तुमची कंबर कमी जास्त असू शकते, कधी कधी चेस्टच्या पेक्षा कंबर जास्त असते, त्यावेळेस इथली लाईन जी आहे ती तिरकी जाते। तर पहा, त्यासाठी आपल्याला कंबरेचं मेजरमेंट घेणं गरजेचं आहे। तुम्ही डायरेक्ट इथं जे काही आले याच्यातून तुम्ही अर्धा इंच मायनस करून तुम्ही इथं असं टाकू शकत नाही। कंबर कोणाचीही कमी जास्त असू शकते आणि जर तुम्ही न मोजता इथे कमरेचं मार्किंग केलं तरी सुद्धा फिटिंगची लाईन सुद्धा तुमची तिरकी येऊ शकते। जर जास्त मेजरमेंट राहिलं म्हणजे मार्जिन जास्त राहिलं तर तुमची इथे शिलाई तिरकी येणार। कंबर कमी भरेल त्यामुळे मार्जिन जे आहे ते जास्त राहणार, त्यामुळे सुद्धा तुमची फिटिंगची शिलाई जी आहे ती तिरकी जाते। किंवा कंबर जास्तच भरली तर तुम्हाला मार्जिन शिल्लक राहणार नाही, म्हणून तुम्हाला इथे कमरेचा चौथा भाग करणं गरजेचं आहे। 32 कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतला, झाले 9 इंच। या पद्धतीने करायचं पहा। तर मी 9 इंच घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर तुमची 38 मध्ये 32 असू शकते, 34 असू शकते, 33 सुद्धा असू शकते, 35 सुद्धा असू शकते। पहा, त्यासाठी मी नेहमी कटिंगमध्ये सांगत असते, कमरेचं मेजरमेंट घ्यायला विसरायचं नाही। सव्वा इंचावरती आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे। इथून 1 इंच पॉइंट आतमध्ये इथे अर्धा इंच घ्यायचा आणि हा जो मुंडा आहे याचा सेंटर, मी मुंड्याचे आकार द्यायचं याचा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे। तर अजून एकदा सांगते, ही जी काही उंची घेतात त्याचा सेंटर करायचा। 38 साइज आहे म्हणून मी इथे 1 इंच घेतलं आणि इथे अर्धा इंच, जसं आपण नेहमी डाऊन करतो त्याप्रमाणे अर्धा इंच घेतलेलं आहे। आता आकार देताना या पद्धतीने द्यायची, म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही। अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मुंड्याला आकार देता त्यावेळेस मुंड्यामध्ये तुमच्या अजिबात घोळ येत नाही। तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। तर अशा पद्धतीने हे पाठीमागचं जे ड्राफ्टिंग आहे ते आपलं तयार झालेलं आहे। तर पुढच्या आपण मुंड्याला आकार देऊया, कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही। 1.25 इंच मी घेतलं पाठीमागच्या मुंड्याला आणि पुढच्या मुंड्याला काय करायचं आहे पहा, 1/2 इंच असं आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची। पहा, फक्त 1/2 इंच, फक्त 1/2 इंचच असं आतमध्ये यायचं, अर्धा इंच आतमध्ये येऊ नका। अर्धा इंच आतमध्ये आल्यानंतर जास्त कपडा कटिंग होऊन निघतो, त्यामुळं परत काय होईल, पुढचा मुंड्याचा जो कपडा आहे तो असा खेचल्यासारखा होईल, बाहीकडे खेचल्यासारखा होईल आणि तिथं परत
रिंकल्स येतात पहा आणि खेचल्यासारखा ब्लाऊज होतो, असा ओढल्यासारखा होईल इकडे या साईडला, म्हणून फक्त 1/2 इंचच घ्यायचं. 1/2 इंच घेतल्यामुळे काय होतं, जो फुगा येतो इथे तोही कपडा आपला कट होऊन निघतो आणि एकदम परफेक्ट बसतो, खेचल्यासारखा सुद्धा होत नाही. आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथं घेतलेला आहे 1/2 इंच, फक्त 1/2 इंच घेतलंय आणि इथून असा आकार द्यायचा. सरळ यायचं असं आणि इथून हा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा. पहा इथे हा आकार सुद्धा देताना पहा, हा पॉईंट आपण त्यासाठीच घेतो कारण इथल्या इथेच असा आकार मिक्स करायचा. इथंपर्यंत जेव्हा तुम्ही मिक्स करता त्यावेळेस पहा, हा जो कपडा आहे इथला तो कट होऊन निघत नाही आणि घोळ येतो. मी अगदी पहा पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सर्व समजावून सांगते, तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका. 2.25 इंच मी इथं गळ्याची रुंदी घेतली. पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मी मार्किंग केलं. इथून घेते मी 2.5 इंच आणि असं गळ्याला आकार देऊन घेऊ आपण. क्रॉस पट्टी 2.5 इंचावरती इथे मी घेतलं 2.5, इकडून ही मी घेणार आहे 2.5 इंच आणि एक लाईन ओढून घेते. या पद्धतीने एक लाईन मी ओढून घेतली क्रॉस पट्टीची. किती घेतलेलं आहे, 2.5 इंच घेतलेलं आहे. इथून घ्यायचं 1/2 इंच, फक्त 1/2 इंच. पहा मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टीला सुद्धा आकार देऊन पहा, खूप छान असा क्रॉस पट्टीला आकार येतो. पहा या पद्धतीने ही झाली आपली क्रॉस पट्टी तयार. कटोरी घेणार आहे मी 6 इंचाची. इथे मी 6 इंचावरती मार्किंग केलं. अजून एकदा असंच 6 इंचावरती एक पॉईंट देऊन एक लाईन अशी ओढून घेऊया. आता इथे कटोरीला आकार द्यायचा कसा पहा, खूप छान ही आपली पद्धत आहे. यामुळे तुमचा साईड पार्ट आणि कटोरीमधलं जे अंतर आहे, म्हणजे मुंड्याच्या मधलं जे अंतर आहे ते पहा एकदम परफेक्ट राहतं, कमी राहत नाही. इथं 1 इंच घेतलं मी आणि एक लाईन अशी तिरकी ओढून घ्यायची. ही मेथड वापरल्यामुळं कटोरीला सुद्धा आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात. पहा अशा पद्धतीने इथं फक्त राऊंड द्यायचा. झाली ना आपली मूळ कटोरी तयार. तर पहा 38 साईजचं हे ड्राफ्टिंग जे आहे ते मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं समजावून सांगितलेलं आहे. पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर अशा पद्धतीने कट करा. पाठीमागील मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून या पद्धतीने आकार द्या आणि कटोरीला आकार द्यायचं सुद्धा मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे. आता कटोरी वाढवायची कशी हे पाहूया. इथे पहा ही आपली मूळ कटोरी आहे, तर ती वाढवताना 1.5 इंचाने आपल्याला वाढवायची. तर पहा मी इकडे घेतली 1.5 इंच आणि या साईडला सुद्धा घेणार आहे मी 1.5 इंच. इथे आपली हुक आणि आयपट्टी साईड पार्ट आपला कटोरीचा जोडला जातो, म्हणून इथं 1/2 इंच आणि इथे हुक आयपट्टी जोडण्यासाठी 1/2 इंच. आणि इथून आकार जो आहे तो पहा इथे असा वाढवत परत आपल्याला असा वाढवायचा आहे, एकदम वाढवायचा नाही. या पद्धतीने. आणि जर तुम्हाला कटोरीला आकार देता जमत नसेल वाढीव कटोरीला सुद्धा, तरी सुद्धा मी त्याचा व्हिडिओ एक सेपरेट करीन, कसे पॉईंट घ्यायचे, म्हणजे तुम्हाला कटोरी वाढवताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ही जी कटोरी काही वाढवलेली आहे आपण त्याचा असं मध्य करायचा आणि इथून ही अशी 1.5 इंच घ्यायची. 1.5 इथे 1.5 आणि इथेही 1.5, इथं 1/2 आणि इथं 1/2. 1/2 इंच वरती जायचं या साईडला कंपल्सरी सर्व साईजमध्ये. आणि हा जो भाग आहे हे आधी चेक करू आपण. 4.25 इंच आहे, तर इथून 4.25 इंचावरती असं मार्किंग करायचं. म्हणजे काय होतं, आपला पुढचा भाग पहा कधी कधी खूप मोठा होतो. का होतो याचं कारण हेच की आपण हे जे पार्ट आहे हा तो मोजत नाही आणि आपण जेव्हा कपड्यावरती कटोरी कटिंग करतो त्यावेळेस उरेबमध्ये करतो, त्यामुळे तो भाग आधीच लांबतो
उरेबमध्ये असल्यामुळे पहा आपण गोट काढताना कशा उरेबमध्ये पट्ट्या काढतो त्यावेळेस उरेब पट्ट्या आपल्या ताणल्या जातात, तशी कटोरीसुद्धा आपण काय करतो उरेबमध्ये काढतो, त्यामुळे कटोरीसुद्धा काय होते अशी लांबली जाते. त्यासाठी जेवढा हा भाग आहे तेवढाच आपल्याला हा ठेवायचा आहे, म्हणजे तुमचा पुढचा भाग जो आहे तो मोठा होणार नाही. आता हे आपण असं जोडून घेऊया. इथे या पद्धतीने ही आपली कटोरी आहे. टक्स कसा द्यायचा, दोन्हीकडे 1.5 इंच तुम्ही घेतलं तरी चालेल, किंवा पहा इकडे अर्धा इंच मार्जिन, इकडे अर्धा इंच मार्जिन सोडा, आणि कटोरी आपली मूळ किती होती 6 इंचाची, तर इकडे 3 इंच घ्यायचं असं, आणि इथून हे पहा मार्जिन सोडून मी 3 इंच घेतले. आता इथे सुद्धा आपण हे शिवण्यासाठी मार्जिन घेतलंय, ते सोडून असं 1.5 इंचावरती मार्किंग करायचं, सॉरी 3 इंचावरती मार्किंग करायचं. इथून 3 इंच म्हणजे इकडचे 3 आणि इकडचे 3 किती झाले, 6 इंचाची आपली मूळ कटोरी तयार. हे मार्जिनमध्ये जाणार आणि इकडे सुद्धा हुकाय पट्टीसाठी मार्जिनमध्ये जाणार. टक्स किती शिल्लक राहिलेला आहे पहा, 1.25 आणि इकडूनही 1.25. या पद्धतीने आपला टक्स शिल्लक राहिलेला आहे. जसं मी आता तुम्हाला टक्स द्यायला सांगितला त्या पद्धतीने जर तुम्ही टक्स दिला ना, तर तुमची मूळ कटोरी जेवढी 6 इंचाची आहे तेवढीच आपली वाढीव कटोरीसुद्धा 6 इंचाची तयार होणार आहे. म्हणजेच तुमची कटोरी जी आहे ती मोठीही होणार नाही आणि छोटीसुद्धा होणार नाही. आणि उंचीला टक्स घेतलेला आहे मी 3 इंच. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवलेलं आहे. बाही कटिंग आपल्या चॅनेलवरती आहे, सर्व साईजचं मी बाही कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.